नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली शहरातून आणि जिल्ह्यातून वाहणारी कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडते। जलसंपदा विभागाचा हा खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय। सांगली जिल्ह्याचे हक्काचं पाणी कृष्णेत सोडून ती बारामाही वाहती ठेवा अशी मागणी घेऊन शनिवारी सकाळी 9 वाजता कृष्णा काठावर सांगली बंधाऱ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी समस्त सांगलीतील नदीप्रेमी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील असं आवाहन करण्यात आलं। कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीनं आवाहन देखील केलं आणि त्यांच्या निवेदनात म्हटलंय की कृष्णा नदी कोरडी पडायचं कोणतंही कारण नाही, मात्र राज्याचा जलसंपदा विभाग आणि सांगली जलसंपदा विभाग सांगली जिल्ह्यावर अन्याय करतोय। कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडलं जात नाहीये। सांगलीच्या हक्काचं पाणी अडवून ठेवून अन्याय केला जात आहे। यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक हा अन्याय सहन करणार नाहीत। पुन्हा जर नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला तर अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील। या तीव्र आंदोलनाची सुरुवात शनिवारी सकाळी होणार असल्याचं निवेदनात म्हटलंय। पुढे म्हटलंय, सध्या कोयना धरणात लाईव्ह स्टोरेज उपयुक्त साठा 71 टीएमसी आहे। कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी 49 टीएमसी पाणी शिल्लक राहत आहे। त्यापैकी कृष्णा नदीसाठी 22 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। हक्काचे धोम, उरमोडी, तारळा या धरणामधून टशू आणि ताकारी योजनांसाठी मंजूर असलेलं आणि राखून ठेवलेले 12 टीएमसी पाणी शिल्लक आहे। असे एकूण हक्काचे 34 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी हक्काने उपलब्ध आहे। ते पूर्णतः सोडल्यास इथून पुढे जून अखेर 160 दिवस सांगली शहर आणि जिल्ह्याला पुरेल एवढं पाणी सध्या धरणात आहे। मात्र काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत। तो सर्व नागरिकांनी एक दिलानं हाणून पाडला पाहिजे, अन्यथा ही कायमचीच प्रथा पडेल। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ निश्चितच सोकावेल। त्यामुळे सांगलीबरोबरच कृष्णा काठावर ठिकठिकाणी जलसंपदा विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू केले जाईल असाही इशारा या निवेदनानुसार देण्यात आला। कृष्णा नदीचं पात्र पुन्हा एकदा कोरडं पडलं त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध सांगलीतील शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे। कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली, नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा, सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, डॉक्टर व्होरा, मनोज पाटील, प्रभाकर केंगार, धनेश काका शेटे, प्रदीप वायचं, सर्जेराव पाटील, हनुमंतराव पवार, तानाजी सरगर, पैलवान, प्रमोद पाटील, आनंद देसाई, मोहन चौरमुले, संजय चव्हाण, अजित कुमार पाटील, अवनी फाउंडेशनचे दिलीप जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, लोकमान्य क्रीडा मंडळ पत्रकार नगर सर्व कार्यकर्ते, गोपाळ काका मर्दा, अशोक माने, रवींद्र जोशी, भीमगोंडाना पाटील, सतीश दुधाळ, गजानन साळुंके, दीपक सदलगे, घाडगेसर, अण्णासाहेब शिंदे, संजय वाईंगडे, दत्ता पिंगळे, सुभाष कुर्णे यांचा यामध्ये समावेश आहे। कृष्णा नदी ही या वर्षीच्या हंगामात 4 वेळा कोरडी पडली, अगदी ऐन पावसाळ्यात सुद्धा पडली आहे। यावेळी सुद्धा आम्ही एक आंदोलन केले की मग त्याची दखल घेऊन पाणी सोडलं जाते। वास्तविक कोयना धरणातून 34.50 टीएमसी पाणी हे हक्काचं पाणी सोडायचं आहे। ते साधारणपणे प्रत्येक महिन्यात 4 ते 4.25 टीएमसी पाणी सोडलं पाहिजे। आतापर्यंत जलसंपदा खात्याच्या आकडेवारीवरून जर बघितलं तर 12.5 टीएमसी पाणी सोडलेलं आहे आणि ॲक्च्युली सोडायला पाहिजे 21 टीएमसी, म्हणजे जवळजवळ 9 ते 9.5 टीएमसी पाणी आम्हाला कमी सोडल्यामुळं ही कोरडी नदी पडत्या। आणि जो पाणी सोडण्याचा तो गॅप जो कालावधी आहे तो 5 महिन्यामध्ये टोटली 2 महिन्याचा गॅप आहे त्यांनी जे दिलेल्या आकडेवारीप्रमाणे। वास्तविक कृष्णा नदी ही बारमाही वाहिली पाहिजे, तशा लवादाच्याही कंडिशन आहेत। आणि कोयनेतून प्रत्येक दिवशी 1100 क्युसेकनं जर डिस्चार्ज सोडला तर इथून पुढे अगदी उन्हाळ्यापर्यंतसुद्धा पाणी आपल्याला पुरून कोयनेमध्ये किमान 15 टीएमसी पाणी शिल्लक राहील अशी आमची गॅरंटी आहे। तरीसुद्धा जलसंपदा खाते याच्याकडे डोळेझाक करतं आहे। इथलं जलसंपदा खात्याने जवळजवळ 25 पत्र दिलेले आहेत वरिष्ठ खात्यांना, पण वरिष्ठ खात्याकडून कारवाई घेतली जात नाही। त्यामुळं वरिष्ठ अधिकारी जलसंपदाचे आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्यांनी यात लक्ष घालून काम केलं पाहिजे, नाहीतर याच्यापेक्षा अतिशय तीव्र जनआंदोलन होईल की ते शासनाला आणि जलसंपदा खात्यालाही परवडणार नाही।